जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले आहे विभाज्यतेच्या कसोट्या। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की विभाज्यतेच्या कसोट्या या टॉपिक वरती पोलीस भरतीमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात। बघा आपल्या डोळ्यासमोर पहिला प्रश्न आहे, काय बघा एक संख्या दिली आहे, काय आहे 37 11। इथं स्टार दिला आहे आणि समोर आहे 2। बघा या संख्येला 4 ने निशेष भाग जाण्यासाठी स्टार जो स्टार दिला आहे ना, स्टारच्या जागेवर कोणती संख्या घ्यावी? काय करायचं आहे बघा, या स्टारच्या जागेवर आपल्याला अशी संख्या घ्यायची आहे की जेणेकरून या संपूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग गेला पाहिजे। बघा आता तुम्हाला सांगितलं होतं की 4 ची कसोटी काय आपल्याकडे की शेवटच्या 2 संख्येला 4 ने पूर्ण भाग जायला पाहिजे। ठीक आहे, शेवटच्या 2 संख्येला 4 ने पूर्ण भाग जायला पाहिजे, तर काय होईल या संपूर्ण संख्येला 4 ने भाग जाईल। तर बघा बरं आता काय करू आपण, ऑप्शन वाईज जायचं आहे। अशा प्रश्नामध्ये काय करायचं आहे, आता प्रत्येक ऑप्शन इथं ठेवून बघायचं आहे। ठीक आहे, बघा आता शेवटच्या 2च संख्येचा विचार करायचा आहे आपल्याला। आपण बघा ऑप्शन ए मध्ये आपल्याला 2 दिलाय, 2 ठेवून बघू। ठीक आहे, काय शेवटची संख्या 2 आहे आणि स्टारच्या जागी जर 2 ठेवला तर 22 संख्या तयार होईल। बघा बरं 22 ला आता किती ना 4 ने भाग जाते का? जाते का? 4 ने भाग नाही जात, म्हणजे ऑप्शन ए आपलं कटलं। त्यानंतर बघा 0 ठेवून बघायचं आहे आपल्याला, काय 0 ठेवून बघायचं आहे। बघा 0 2 0 2 या संख्येला कितीनं 4 ने भाग जाईल का? नाही जाणार, ऑप्शन बी सुद्धा कटलं। त्याच्यानंतर बघा ऑप्शन सी मध्ये दिला आहे की 4 4 जर ठेवला तर काय संख्या होईल बघा, 4 आणि 2 42 42 ला 4 ने भाग जाते का? बघा 4 10 40, त्याच्यानंतर 44, मग जाते का 42 ला 4 ने भाग? नाही जात, म्हणजे ऑप्शन आपले तीनही ऑप्शन कटलेले आहे। बघा अशा परिस्थितीत काय करायचं असते, 4च ऑप्शन आहे आपल्याकडे। ठीक आहे, तीनही ऑप्शन नाही आहे म्हणजे डायरेक्ट तुमचं चौथं ऑप्शन बराबरच असणार आहे। ठीक आहे, बघायचंही काम नाही तुम्हाला, तरी बी एक वेळ चेक करून घेऊ। बघा काय स्टारच्या जागी जर 1 घेतला आणि शेवटी काय आहे 2 आहे, 12 ला 4 ने भाग जाईल ना। बघा 12 भागिले 4 कितीचा भाग जात आहे? 3चा, म्हणजे जर शेवटच्या 2 संख्येला 4 ने पूर्ण भाग जात असेल तर या संपूर्ण संख्येला 4 ने भाग जाईल। बघा तर आपलं उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक डी 4 1 हे आपलं उत्तर आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा समोरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2 काय आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येला 6 ने पूर्ण भाग जातो? कशाने पूर्ण भाग जातो? 6 ने। बघा तुम्हाला सांगितलं होतं 6 ची कसोटी काय होती? ठीक आहे, 2 गोष्टी होत्या इथं, एक तर किती ना 3 न भाग गेला पाहिजे आणि 2 न भाग गेला पाहिजे, म्हणजे 3 ची कसोटी लागली पाहिजे आणि 2 ची सुद्धा कसोटी लागली पाहिजे। बघा 2चं तर आपल्याला माहित आहे की शेवटच्या संख्येला किती ना 2 न भाग गेला पाहिजे। बघा आता ऑप्शन पहिलं काय आपल्याकडे 87 32 ही संख्या आहे। बघा आता याला काय करायचं आहे आपल्याला, पहिले पाहायचं 2 न भाग जाते का? बघा 2 न तर भाग जात आहे, कारण शेवटी काय आहे 2 आहे। त्यानंतर बघा पण एक कंडिशन आपली पूर्ण झाली, एक कंडिशन अजून बाकी आहे, किती ना 3 नाही भाग जायला पाहिजे, म्हणजे 3 ची कसोटी सुद्धा इथं लागायला पाहिजे। त्यानंतर बघा आता काय आहे, 3 ची कसोटी काय सांगते आपल्याला, सर्व संख्यांची बेरीज करा आणि त्या बेरजेला किती ना 3 न भाग गेला पाहिजे। बघा घ्या बरं, 8 + 7 + 3 + 2 करा। आता याची बेरीज करा सगळ्याची, काय करता 7 आणि 3 10, 8 18 आणि 2 किती 20। बघा बेरीज करताना कधी बी आपल्याला ज्या संख्या सोप्या जातील, आता बघा 8 7 15 असंही करू शकता तुम्ही, पण काय झालं मला 7 3 जरा करायला बरं वाटते, म्हणजे 7 आणि 3 10, त्याच्यानंतर 8 18 आणि 2 किती 20। अशा पद्धतीने तुम्ही आपलं लॉजिक वाईज करू शकता, जसं करायला सोपं गेलं तसं। बघा किती आली बेरीज आपली 20। आता 20 ला बघा 2 न तर भाग जातच आहे, समजा 2 ची कसोटी आपली लागलीच आहे, पण 3 न भाग जाते का याला? नाही जात, म्हणजे बघा एक इथली कंडिशन आपली काय होत आहे, पूर्ण होत नाही, म्हणून या संख्येला कितीनं 6 न पूर्ण भाग जाणार नाही। त्याच्यानंतर बघा ऑप्शन बी, बी मध्ये बघा काय शेवटी 2 आहे। ठीक आहे, म्हणजे आपली एक कंडिशन इथंही पूर्ण झाली, परंतु काय आपल्याला दोनही कंडिशन आपल्या पूर्ण झाल्या पाहिजे, त्यानंतरच त्याला 6 न पूर्ण भाग जाईल। बघा आता 2 न जात आहे, पुन्हा 3 न भाग जाण्यासाठी काय करायला लागेल, या सर्व संख्यांची आपल्याला बेरीज करायला लागेल आणि त्या बेरजेला 3 न भाग जाते का नाही हे बघायला लागेल, त्यानंतर आपल्या दोनही कंडिशन इथं पूर्ण होऊन जातील। बघा बरं घ्या, चला बेरीज करून घ्या, 2 + 3 + 5 + 7 + 4 + 2 याची बेरीज करून घ्या। बघा 3 आणि 2 5 + 5 10 + 7 17 + 4 21 + 2 किती 23। बघा किती आहे 23 आली बेरीज। आता बघा बरं 23 ला 3 न भाग जाईल का? नाही जाणार, म्हणून ऑप्शन बी सुद्धा आपलं कटलं। त्यानंतर बघा ऑप्शन ए सुद्धा कटलं। त्यानंतर या ऑप्शन सी वरती काय आहे
91 86. पहिले काय बघायचं, 2 न भाग जाते का, 2 न काय शेवटची संख्या किती आहे 6, तर 6 ला 2 न पूर्ण भाग जात आहे. एक कंडिशन आपली पूर्ण झाली. त्याच्यानंतर अजून बघायचं आहे की 3 न भाग जाते का. ठीक आहे, आता 3 न भाग जाते काय बघायसाठी काय करायला लागेल आपल्याला, यांची बेरीज सांगा. मग काय आहे, 9 + 1 + 8 + 6. ठीक आहे, बेरीज करून घ्यायची. काय येईल बेरीज बघा, 9 + 1 10 + 8 18 आणि 6 किती आली, 24 बेरीज झाली. बघा पहिली कंडिशन पूर्ण झाली. त्याच्यानंतर बघा 24 ला किती ना 3 न भाग जाते 3 न भाग जाते 24 न. म्हणजे काय आहे की पहिली कंडिशन आणि दुसरी कंडिशन दोनही गोष्टी इथं पूर्ण झाल्या. त्यामुळे या संख्येला किती ना 6 न भाग जाणार आहे. 6ची कसोटी आपल्याला भेटली. बघा तर मग काय घ्यायला लागेल, कोणतं असेल आपलं ऑप्शन क्रमांक सी, 91 86 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येला 6 ने पूर्ण भाग जातो, तर कोणत्या संख्येला जातो, 91 86. ठीक आहे, चला तर प्रश्न क्रमांक 3 बघू. चला बघा त्यानंतर काय प्रश्न आपल्या समोर बघा, *3 *4 ही काय आहे, 4 अंकी संख्या आहे आणि 12 ने पूर्ण भाग जाणारी संख्या आहे. काय म्हणणं आहे बघा, ही 4 अंकी संख्या आहे, *3 *4 आणि 12 ने पूर्ण भाग जाणारी संख्या आहे. ठीक आहे, जर स्टारच्या जागी काय म्हणणं आहे बघा, जर स्टारच्या जागी दोन्ही स्थानावर एकच अंक असेल, काय आहे, दोन्ही स्थानावर काय असणार आहे, एकच अंक असणार आहे, तर तो अंक आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे, आता सुरुवात करा. काय म्हणते, 4 अंकी संख्या आहे आणि 12 ने पूर्ण भाग जाणारी आहे. बघा आता 12ची कसोटी आपल्याला माहित होती का, नाही बघितलं नाही आपण, पण तुम्हाला एक गोष्ट सांगितली बघा, कुठलंही काय करायचं, याची फोड करायची. काय झालं, 3 गुणिले काय आहे 4. बघा म्हणजे काय, 3ची कसोटी आणि 4ची कसोटी जर लागत असली तर 12ची तीच कसोटी असते. ठीक आहे, म्हणजे जर 4ची कंडिशन करत असेल पूर्ण आणि 3 या कसोटीची कंडिशन पूर्ण करत असेल तर त्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जातो. ठीक आहे, आता काय काय बघायचं आपल्याला, 3 आणि 4 न. ठीक आहे, बघा आता 4ची कसोटी काय आहे की शेवटच्या 2 संख्येला 4 ने पूर्ण भाग गेला तर पूर्ण संख्येला 4 न भाग जाते. आणि 3ची काय आहे की जेवढे अंक दिलेले असतील त्याच्या बेरजेला जर 3 न भाग जात असेल तर कशाला, पूर्ण संख्येला 3 न भाग जाईल. आणि या दोन्ही कंडिशन जर पूर्ण होतील तर त्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जाईल. चला तर आता ऑप्शन वाईज एक एक बघू. काय सुरुवातीला बघा, जर 1 ठेवला आपण, ठीक आहे, काय *3 *4 स्टारच्या जागेवर आपल्याला 1 ठेवून बघायचं आहे. ठीक आहे, बघा संख्या काय होईल सांगा बरं, स्टारच्या जागेवर 1 ठेवला, त्याच्यानंतर बघा 3 आहे, पुन्हा स्टार आहे, पुन्हा 1 घ्या आणि 4. बघा काय संख्या झाली, 13 14. आता मला सांगा, पहिले आपण आता 4चं आपल्याला बघणं सोपं आहे ना, म्हणून 4ची कंडिशन बघणार आहे. ठीक आहे, आता शेवटच्या 2 संख्येला किती ना 4 न भाग गेला पाहिजे. बघा 14ला 4 न भाग जाते का, नाही, पहिलीच कंडिशन आपली काय झाली, फेल झाली. म्हणजे या पूर्ण संख्येला जर 1 ठेवून आपलं होणार आहे का, नाही होणार आहे. ऑप्शन ए कटला. त्याच्यानंतर घ्या ऑप्शन बी. ऑप्शन बी मध्ये काय आहे, 2 आहे. बघा बरं, आता स्टारच्या जागेवर 2 ठेवायचं आपल्याला. बघा 2 3 पुन्हा स्टार आहे, पुन्हा 2 घ्या, त्याच्यानंतर बघा 4. काय आला आहे, 23 24 संख्या तयार झाली आपल्याकडे. बघा आता काय करायचं आहे आपल्याला, पुन्हा शेवटचे 2 अंक पहा, त्याला 4 न भाग जाते का. बघा बरं, 4 25 4 सक 24. बघा एक कंडिशन भेटली आपल्याला, पूर्ण झाली. आता बघा या दुसरीकडे काय आहे, 3 न भाग जाते का. बघा आता 3 न भाग जाण्यासाठी काय, या अंकांची काय करायला लागेल, बेरीज करायला लागेल. बेरजेला 3 न भाग जाते का. बघा काय आहे, 2 + 3 + 2 + 4. ठीक आहे, यांची बेरीज घ्या. 3 + 2 5 5 आणि 2 7 7 आणि 4 11. 11ला 3 न भाग जाते का रे, नाही जात. म्हणजे काय झाली, फेल झाली कंडिशन आपली, म्हणून या संख्येला नाही जाणार, 2 नाही घेऊ शकणार आपण. त्याच्यानंतर बघा काय आहे, 5 आहे, ऑप्शन सी. ठीक आहे, आता 5 घेऊन बघा, आता घ्या काय लिहा, पहिले स्टार आहे म्हणून 5, त्याच्यानंतर बघा 3, पुन्हा 5 लिहा, पुन्हा स्टारच्या जागी 5 आणि 4. आता काय भेटलं बघा, 54 भेटलं. ठीक आहे, 54ला मला सांगा, आता 54ला 4 न भाग जाईल का रे, बघा देऊन. ठीक आहे, आता डायरेक्ट आपण नाही सांगू शकत, तर म्हणून भाग देऊन बघा. 4 1 4 उरला, 1 समोर आलं 14. 14ला भाग जाणार एका 4 न नाही जात, म्हणून डायरेक्ट ऑप्शन सी कटलं. आता तुम्हाला काय म्हटलं, आपले 3ही ऑप्शन कटलेले आहे, ए बी सी. डायरेक्ट मोकळ्या मनानं ऑप्शन डी आपलं उत्तर असणारच आहे. ठीक आहे, तरी बी काय करू, एकदा क्रॉस चेक करून घेऊ. बघा सांगा, आता 4 स्टारच्या जागेवर 4 घेतला, त्याच्यानंतर बघा 3 पुन्हा आपला स्टार आहे म्हणून 4 आणि शेवटी काय आहे 4 आहे. आता बघा पहिली कंडिशन काय आहे की 4 न भाग जायला पाहिजे. आपण काय म्हटलंय, 2 संख्येला 4 न भाग गेला पाहिजे शेवटचा. बघा बरं, 4 1 4 4 1 4 कितीचा भाग जात आहे 11चा. पहिली कंडिशन आपली झाली. त्याच्यानंतर बघा 3 न गेला पाहिजे. आता 3ची कसोटी काय म्हणते, अंकांची करा बेरीज. घ्या बरं, 4 + 3
अधिक 4 अधिक 4. आता करा बेरीज यांची. 4 आणि 3 7, 7 आणि 4 11, 11 आणि 4 किती आले 15. ठीक आहे. पहिली कंडिशन आपली झाली होती, 2 न भाग गेला. त्याच्यानंतर बघा किती आलं 15. 15 ला 3 न भाग जाते का? जाते. 3 5 15. ठीक आहे. म्हणजे काय झालं बघा, 3 ने भाग गेला, 4 ने भाग गेला. त्याच्यानंतर या संख्येला 12 न भाग जातो. ठीक आहे. आता एक वेळ चेक करून बघू जातो का खरोखर. ठीक आहे. क्रॉस चेक करायचं कधी बी. काय संख्या तयार झाली रे आपल्याकडं? किती आहे? 43 44. ठीक आहे. बघा किती द्यायचं आहे भाग आपल्याला? 12 न. बघा बरं, 12 1 12, 12 2 24, 12 त्रिक 36. 12 चूक 48 जमेल का? नाही. 12 त्रिक किती? 36. ठीक आहे. बघा आता 43 मधून 36 गेले. बघा बरं किती जातील? हे 4 आणि 3 7, किती उरले? 7 उरले. ठीक आहे. त्याच्यानंतर हा 4 घ्या खाली. त्याच्यानंतर बघा 12 सकम 72. ठीक आहे. 72. पुन्हा किती उरले? 2 उरले. 4 घेतला खाली, झाले 24. 12 1 12, 12 2 24. ठीक आहे. म्हणजे 12 या संख्येनं 336 चा भाग बसला कितीला? 43 44 ला. म्हणजे आपल्या कसोट्या काम करत आहेत. ठीक आहे. 3 आणि 4 न भाग जात असेल तर 12 न पूर्ण भाग जातो. एवढी लेंदी प्रोसेस करायचीच गरज नाही आपल्याला. काय फक्त 4 न आणि 3 न जातो का बघायचं, त्यानंतर 12 न जाणारच आहे. ठीक आहे. प्रश्न समजला. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 काय आहे तर बघा. त्यानंतर काय प्रश्न क्रमांक 4 आहे. काय म्हणणं आहे बघा, 3 6 8 9 स्टार 5 ही संख्या दिलेली आहे. तर काय विचारलंय बघा, या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टार या ठिकाणी कोणता अंक घ्यावा. म्हणजे काय करायचं, स्टारच्या ठिकाणी आपल्याला असा अंक शोधायचा आहे ऑप्शन मधून की हा अंक इथं रिप्लेस केल्याच्या नंतर या संपूर्ण संख्येला 11 न भाग गेला पाहिजे. ठीक आहे. चला बघा, तर आता 11ची कसोटी काय सांगितली होती तुम्हाला की काय करायचं होतं आपल्याला, समस्थानच्या आणि विषम स्थानच्या अंकांची काय करायची होती, बेरीज करून वजाबाकी करायची होती. आणि त्याला एक तर 0 यायला पाहिजे किंवा 11च्या पटीत यायला पाहिजे. त्यानंतर 11 ने त्याला पूर्ण भाग जातो. बघा आता लिहून घेऊया एक इकडं. काय आहे बघा, 3 6 8 9 आणि इथं आहे स्टार, समोर आहे 5. ठीक आहे. आता काय करायचंय बघा, एकदा समस्थानच्या म्हणजे एक अंक सोडून लिहून घ्या. 3 8 स्टार. ठीक आहे. यांची करायची आपल्याला बेरीज आणि पुन्हा यांची बेरीज करायची उरलेल्या संख्यांची. ठीक आहे. याला गोल करून घेतो म्हणजे लक्षात येईल आपल्या काय काय घ्यायचं आहे. तर बघा, एक साइड याला घेऊ. काय घ्या, 6 अधिक 9 अधिक 5. ठीक आहे. त्याच्यानंतर सांगा काय आहे, 3 8 आणि स्टार. काय आहे बघा, 3 अधिक 8 अधिक स्टार. ठीक आहे. याला मोकळं सोडतो, आपल्याला इथं घ्यायचं आहे ऑप्शन मधल्या संख्या ठेवून बघू. ठीक आहे. यांची बेरीज करून घ्या. काय आलं बघा, 9 आणि 6 किती 15 आणि 5 20. ठीक आहे. याची बेरीज किती आली 20. त्याच्यानंतर बघा 3 आणि 8, 8 आणि 3 11. आता बघा याच्यातले आपल्याला एक एक अंक इथं ठेवून बघायचा आहे. ठीक आहे ना. आता स्टार जागेवर जरी ठेवला तरी सेम याच पद्धतीने करायचं आहे, म्हणून इकडे बाजूला आपण लिहून घेतलं. बघा आता स्टारच्या जागेवर पहिले 5 ठेवून बघू. काय घ्यायचं आहे बघा, पहिले घेतला 5. 5 जर घेतला तर काय होईल बघा, काय होईल, 8 आणि 3 11, 11 आणि 5 किती झाले आपले 16. ठीक आहे. 16. आता बघा यांची करायची आपल्याला वजाबाकी. 20 मधून 16 गेले किती उरले रे 4. आता 4 मला सांगा 11च्या पटीत आहे का? नाही आहे. म्हणजे हेही कटलं किंवा 0 यायला पाहिजे, नाही तर 11च्या पटीतली संख्या यायला पाहिजे. म्हणजे पहिलं ऑप्शन गेलं आपलं. ठीक आहे. 5 नाही घेऊ शकत. त्याच्यानंतर बघा काय करायचं आहे, ऑप्शन क्रमांक बी बघू. काय आहे, 9 आहे. ठीक आहे. चला घ्या 9. किती झाले बघा, 8 आणि 3 11. 11 अधिक 9 किती रे 20. ठीक आहे. 11 अधिक 9 20. बघा बरं वजाबाकी करा. 20 मधून 20 गेले किती उरले 0. झाली ना आपली कंडिशन, लागली. काय पाहिजे होतं आपल्याला, एक तर 0 पाहिजे किंवा 11च्या पटीतली पाहिजे. त्यानंतर त्या संपूर्ण संख्येला 11 न भाग जाईल. बघा मग काय भेटलं रे आपल्याला उत्तर, ऑप्शन क्रमांक बी 9. स्टारच्या जागी काय येणार आहे 9. काय संख्या तयार होईल बघा, 3 6 8 9. स्टारच्या जागी 9 घ्या आणि 5. या संख्येला 11 ने पूर्ण भाग जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो एखादा. त्यानंतर बघा आता प्रश्न क्रमांक 5 काय आहे तर चला बघा, त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 काय विचारलाय आपल्याला, लक्ष घ्या. काय आहे, 9 या संख्येने, बघा काय म्हणते, 9 या संख्येने काय संख्या दिली आहे बघा, D6D41 ही संख्या दिली आहे आपल्याला. या 5 अंकी संख्येला काय म्हणते, निशेष भाग जातो. म्हणजे काय आहे की 9 न याला भाग जाणारी ही संख्या आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा दिलेली अट पूर्ण करणाऱ्या या संख्येतील अंकांची इथं बघा काय विचारलंय, किमान बेरीज विचारलाय. ठीक आहे. आता बघा जर आपल्याला ऑप्शन मध्ये एकच ऑप्शन असा दिला असता
की जे 9 भाग गेला असता असं जर ऑप्शन असतं समजा तर आपण डायरेक्ट मारला असतं त्याला. पण बघा इथं काय केलं आहे ना, चारही ऑप्शन असे दिले आपल्याला की ज्याला किती ना 9 भाग जातो. ठीक आहे. तर बघा आता म्हणजे डायरेक्ट आपण नाही सांगू शकत 9 वरून. ठीक आहे ना. तर बघा आता चारही ऑप्शन आहेत 9 भाग जाणार, हे तर कंडिशन प्रत्येक ह्याच्यात लागतच आहे. त्यानंतर बघा काय म्हटलंय यानं, अंकांची किमान बेरीज म्हणजे काय, किमान म्हणजे काय रे, कमीत कमी. ठीक आहे. आता आपण चारही ऑप्शन असे आहे की आपल्याला प्रत्येक ऑप्शन आपल्याला ठेवून बघायला लागेल या कंडिशन मध्ये. ठीक आहे ना. तर बघा आता काय करायचं, एक शब्द बघायचा इथं किमान. किमान म्हणजे काय म्हणते, लहानात लहान. मग मला सांगा की ते हे सगळीच बेरीज येणारच आहे. ठीक आहे ना. तर लहानात लहान विचारल्यावर बघा बरं, यापैकी लहान संख्या आपल्याला कोणती दिसते, कोणती दिसत आहे बघा, किती आहे, 54 पेक्षा 27 लहान आहे. ठीक आहे. ऑप्शन बी दिसत आहे म्हणजे आपण ऑप्शन बीच टाकून बघणार आहे. ठीक आहे. आता ऑप्शन बीच का ठेवायचं, कारण काय विचारलं आपल्याला, किमान म्हणजे लहानात लहान. ठीक आहे. आता एक वेळ बघूया काय म्हणणं आहे बघा, डी अधिक 6 बेरीज विचारली ना, अधिक पुन्हा डी अधिक 4 अधिक 1 यांची बेरीज किती घ्यायची आपल्याला, आपण ऑप्शन नुसार घेतलाय 27. ठीक आहे. आता हे येते का बघायचं आपल्याला. चला सांगा आता काय करता येईल आपल्याला. बघा अंक एका जागेवर घ्या, 6 अधिक 4 अधिक 1 किती झाले 11. पण 1D आणि 1D किती झाले 2D. ठीक आहे. एक वेळ लिहून घेऊ, 2D अधिक 6 अधिक 4 अधिक 1 किती झाले 11 बरोबर किती 27. चला बघा काय आलं, 2D प्लस 11 बरोबर 27. ठीक आहे. आता बघा 11 इथं प्लस मध्ये आहेत, आपल्याला इज इक्वल टूच्या पलीकडे नेऊन घालायचे म्हणजे काय होतील, मायनस होतील. बघा ठीक आहे. हा 2D आपण जशाला तसा ठेवला बरोबर, काय केलं 11 अधिक आहे काय होईल, वजा होईल इकडे. ठीक आहे. 27 वजा 11. ठीक आहे. हे वजाबाकी करून घ्या, 27 मधून 11 गेले किती उरले बघा, 16 उरले. ठीक आहे. म्हणजे 2D बरोबर किती उरले 16. ठीक आहे ना. आता बघा हा 2 इथं गुणाकारात आहे डी सोबत. ठीक आहे ना. म्हणजे आपल्याला डी ची व्हॅल्यू भेटून जाईल इथं. बघा डी ठेवतो, गुणाकारात आहे तिकडे जाऊन काय होईल, भागाकारात जाईल. 16 भागिले 2 म्हणजे बघा 2 भाग जाईल कितीचा, 8चा. म्हणजे आपल्याला बघा इथं डी ची किंमत भेटली, किती भेटली 8. ठीक आहे ना. ऑप्शन बी नुसार काय भेटलं आपल्याला बघा, बाय ऑप्शन किती, बाय ऑप्शन 2. ठीक आहे ना. बाय ऑप्शन बी नुसार आपल्याला डी ची किंमत किती भेटली आहे, 8 भेटली आहे. आता बघा ही किंमत आपल्याला तिथे ठेवून बघायचं आहे की ही कंडिशन होते का नाही तर. ठीक आहे ना. कंडिशन लागू होते का नाही तर बघायचं आहे मला सांगा आता. ठीक आहे. डी ची किंमत भेटली आपल्याला 8. बघा काय होतं इथं ठेवायची आपल्याला. आता काय संख्या आहे बघा, D6 काय आहे, D41 याच्या जागेवर आपल्याला आता डीच्या जागेवर 8 किंमत ठेवायची आहे. ठीक आहे. म्हणजे बघा 8 अधिक 6 अधिक 8 अधिक 4 अधिक 1. आता बघा याची बेरीज किती यायला पाहिजे, 27 यायला पाहिजे. जर 27 आली तर आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. बघा 8 आणि 6 किती 14, 14 आणि 8 किती 22, 22 आणि 4 26 अधिक 1 किती 27. ठीक आहे. मग इथं तेच घेतलं आपण, किती आलं आपलं उत्तर 27. म्हणजे डी ची जी आपली किंमत 8 निघली काय बरोबर आहे. कशानुसार बघा, ऑप्शन बी नुसार. म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं, ऑप्शन बी. आता बघा इथं काय म्हटलं होतं, किमान म्हटलं होतं म्हणून आपण लहान व्हॅल्यू घेतली. ठीक आहे ना. म्हणजे आपल्याला नाहीतर पहिले 54 घ्यायला लागलं असतं, 36 घ्यायला लागलं असतं, 63 घ्यायला लागलं असतं. पण आपण बीच का घेतलं, कशामुळं की किमान म्हणजे कमीत कमी विचारली. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीचे प्रश्न बघा विभाज्यतेच्या कसोट्या या टॉपिक वरती आतापर्यंत आपल्याला विचारलेले आहेत. जास्तीत जास्त प्रश्न सोडवून बघा, कुठं अडचण आलीच तर कमेंटमध्ये विचारा. तर पुन्हा भेटूया नवीन टॉपिक मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.